नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की मुद्दामूनच गायत्रीने मानसीला भांडी घासायचं काम सांगितलेलं आहे आणि तेवढ्यावरच ती थांबलेली नाही, तर म्हणालेली आहे की जोपर्यंत घरातलं काम होणार नाही तोपर्यंत तू ऑफिसला जायचं नाहीस. आता मानसीला खरं तर या गोष्टीचा राग आलेला असतो, पण मानसी मात्र शांतपणे तिथे काम करत असते. आणि आता गायत्री मुद्दामूनच इकडे रणजितला फोन करते, म्हणजे रणजितला आता ती तेजस आणि मानसीच्या विरोधात भडकवण्याचं काम करत असते. ती रणजितला फोन करून सांगते की ते मानसी ऑफिसला उशिरा येणार आहे, कारण मानसी ही घरामध्ये कोणत्या अवस्थेत आहे हे तुम्हाला माहिती नाही आहे. आपले प्रयत्न कमी पडायला लागलेले आहेत, कारण ते दोघं कंटिन्यू एकत्र येत आहेत. हे सगळं गायत्री बोलत असते. रणजितला मात्र खूप राग येत असतो. रणजितची चिडचिड होत असते. रणजितला ती म्हणते की मी फोटो पाठवते, तो फोटो पहा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की काय झालेलं आहे ते. असं म्हटल्यानंतर रणजित म्हणतो हो, आणि मग गायत्री जिन्यातला मानसी आणि तेजसचा जो फोटो असतो तो फोटो रणजितला पाठवून देते. आणि रणजित बिचारा तो फोटो पाहतो आणि त्याची तळपायाची आग मस्तकात जाते. त्याला खूप राग येतो. त्याला ही गोष्ट पटत नसते की तेजस आणि मानसी दोघंही एकमेकांच्या मिठीत आलेले आहेत. ॲक्च्युली मानसीच्या जवळ जो तेजस येतो ही गोष्ट त्याला सहनच होत नाही. त्याला खूप राग आलेला असतो आणि त्याची चिडचिड व्हायला सुरुवात होते. त्यानंतर जो टेडी असतो, ज्याला तो तेजस म्हणत असतो, त्या टेडीचा गळा पकडतो आणि म्हणतो की बास, आता मी सहन करणार नाही, हे खूप अति होत आहे, मी ऐकून घेणार नाही, हे सगळं बोललं जात असतं. मानसी इकडे भांडी घेऊन आता अंगणात येत असते. तिला भांडी घासायची असतात. एकतर उठायला उशीर झालेला असतो, त्याचबरोबर ऑफिसला जायचं असतं. मग तेजसही तिथं आलेला असतो. तेजस मानसीच्या हातातली भांड्याची पाटी घेतो आणि तो तिथे ठेवतो आणि मानसीला म्हणतो की चला पटपट आवरूया. मानसी म्हणते हो, असं काय करताय तुम्ही, तुमच्या लक्षात येत नाही आहे का, हे काम मला एकटीला सांगितलेलं आहे. तेजस म्हणतो एकटीचं वगैरे असं काही काम नसतं, ते काम आपण दोघांनी एकत्र करायचं आहे. हे ऐकल्यानंतर तेवढ्यात छाया तिथं आलेली असते आणि छाया म्हणत असते, मानसीला ती सांगू लागते की ही भांडी जी आहेत ना नीट घासायचे आहेत, अगदी स्वच्छ, कारण तेलकट आहेत, तो तेलकटपणा निघाला पाहिजे, त्याचबरोबर भांड्यांना साबणही राहिला नाही पाहिजे. तेजस लगेचच येतो आणि छायाचा हात पकडतो आणि तिला म्हणू लागतो की थांब थांब, ये इथं, तूच घास भांडी, बघूया तुला घासता येतात का, नाहीतर तुझ्याच्याने कुठलं काम होतच नाही आहे. हे सगळं तेजस तिला बोलत असतो. तेव्हा तिची खूपच चिडचिड व्हायला लागते. तेव्हा तेजस म्हणतो तुला जमत नाही आहे ना, मग दुसऱ्यांवरती ऑर्डर नको सोडू, आणि तुला येणारच नाही आहेत म्हणून तर तुझ्या गायत्री दिदीने ती काम तुला सांगितलेलं नाही आहे, कारण तू काही कामाची नाही आहेस ना, म्हणून तर तुला अशा अवस्थेत ठेवलेलं आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचबरोबर तेजस खूप चिडलेला असतो. मग तो हापसा असतो, त्याचं पाणी तो काढून इकडे मानसीला देत असतो. मानसीला मदत करत असतो. मानसीला म्हणत असतो काही झालं तरी हे सगळं ऐकायची काही गरज नाही आहे, तुम्ही गायत्री वहिनींचं कशासाठी ऐकता हे सगळं, अहो मानसी तुम्ही असं नका करत जाऊ, हे सगळं तेजस बोलत असतो. परंतु मानसी मात्र ऐकायलाच तयार नसते. मानसीचं एकच म्हणणं असतं की अहो असं नका म्हणू तुम्ही, काही झालं तरी त्यांनी मला ते काम सांगितलेलं आहे आणि ते काम करणं मला भाग आहे, असं मानसीचं म्हणणं असतं. परंतु तेजस मात्र मानसीला म्हणत असतो की त्यांचं काय ऐकायची गरज आहे, कारण त्या असंच तुम्हाला त्रास देत राहणार आहेत आणि तुम्ही काय त्रास करून घेणार आहात का त्यांचा, काही गरज नाही आहे. शेवटी तेजस मानसीच्या समोर तिथेच बसून राहतो आणि म्हणतो की मी तुम्हाला हे काम करू लागणार आहे, तुम्ही मला नाही म्हणायचं नाही, असं मानसीला तो म्हणत असतो. आणि मानसीला मात्र धक्का बसलेला असतो. आता ह्या तेजसला समजवायचं कसं हा प्रश्न तिला पडलेला असतो आणि मानसीची चिडचिड होत असते. तेवढ्यातच गायत्री तिथे येते आणि म्हणते बरोबर आहे, कसं आहे, नवऱ्याला पदराला बांधूनच ठेवलेलं आहे, त्याला तो तुझा नोकरच केलेला आहे ना, स्वतः तर आता ऑफिसला उशिरा जाणारच आहे, पण त्याची नोकरी तरी वाचव, त्याला तरी वेळेवर जाऊ दे, असं म्हणत ती इकडे मानसीला टोमणे मारत असते. मानसीला मात्र खूपच वाईट वाटत असतं. मानसी म्हणत असते की नक्की करायचं काय आहे, कारण काहीही झालं तरीही आत्ता मी कितीही चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी गायत्री मॅडमच्या मनात माझ्याविषयी रागच आहे, हे चालू असतं. आणि तेजस मात्र गायत्रीला म्हणत असतो की बरोबर आहे, कसं आहे, तुम्हाला कामधंदा नाही आहे का, तुम्हाला हॉटेलमध्ये जायचं नाही आहे का. तेव्हा गायत्री म्हणत असते हो जायचं आहे ना, पण कसं आहे माहिती आहे का, 4 माणसं माझ्या हाताखाली काम करतात, त्यामुळं मला वेळेचं बंधन नसतं तुमच्यासारखं, तुम्हाला वेळेचं बंधन आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तेजस गायत्रीच्या अंगावरती तो भांड्याची घासणी घेऊन जातो आणि म्हणतो एवढा वेळ आहे ना, तुम्हाला वेळेचं बंधन नाही आहे,
चला 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 मग या घासायला भांडी, घासा तेवढी भांडी तुम्हीच. आणि मानसी म्हणत असते, बघितलं ना, तुम्हाला मी सांगत होते गायत्री मॅडम रागवतील, पण तुम्ही माझं ऐकतच नाही आहे. तेजस म्हणतो, काही गरज नाही आहे कोणाचं ऐकायचं, चला पटपट आवरूया आणि जाता जाता मीही तुम्हाला ऑफिसला सोडणार आहे आणि मगच पुढे जाणार आहे, चला लवकर. तेवढ्यातच मानसीचा मोबाईल वाजत असतो. मानसीच्या फोनवरती रणजितचा फोन आलेला असतो आणि आभा तो मोबाईल घेऊन येते. मानसी तेजसकडे तो मोबाईल असतो. मानसी म्हणत असते, ह्या रणजितचा फोन का आला असेल, आणि आबाला मात्र राग आलेला असतो. आबाला ही गोष्ट अजिबात आवडली नसते. त्या रणजितचा फोन का येतोय ही गोष्ट आबाला खटकत असते. आबा म्हणत असते की मला एक कळत नाही आहे तेजस दादा, तो रणजित का फोन करतोय, तुमचं जेव्हा लग्न होतं ना त्या दिवशी तो कसा बोललेला माहिती आहे ना तुला, मग तो का फोन करतोय, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मानसी तिथे असते. तेजस म्हणत असतो, अगं माझाही चांगला मित्र झाला आहे, तेव्हा गैरसमज झाला होता त्यांचा, आताही सगळं व्यवस्थित आहे, त्यांचा मैत्रीसाठी कॉल आलेला असेल. तेव्हा आबा म्हणत असते, हे बघ मला काही ते अजिबात आवडलेलं नाही आहे, मला तो माणूस काही चांगला वाटत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आता भांडी घासत असते. तेजस आवरायला चाललेला असतो आणि त्याचबरोबर मानसीच्या फोनवरती पुन्हा पुन्हा इकडे रणजितचा फोन येत असतो. मानसी रणजितचा फोन कट करते आणि रणजितला भयानक असा राग येतो. रणजित म्हणतो, हिने माझा फोन कट केला आहे. खरं तर गायत्रीने तिला भांडी घासायला लावलेली असतात आणि इकडे रणजितला फोन करून सांगितलेलं असतं की मानसी आज उशिरा ऑफिसला येणार आहे, कारण ती तेजसबरोबर वेळ घालवत आहे. आणि त्याला फोटोही पाठवलेला असतो. खरं तर तो फोटो रात्री ते दोघं एकत्र झोपलेले असतात तिथला असतो आणि सकाळी पाठवून रणजितच्या मनात तिने गैरसमज निर्माण केलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रणजितची मात्र खूप चिडचिड चाललेली असते. ती म्हणत असतो की नाही, काही झालं तरी मानसी ही माझ्यापासून दूर जाणारच नाही, हे सगळं बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे मानसीला मात्र या सर्व गोष्टींचा त्रास होत असतो. मानसी म्हणत असते की काहीही झालं तरीही आत्ता सध्याच्या घडीला आत्ता रणजित मला का फोन करतोय हे कळलं पाहिजे. पण तेजसला मी काय सांगू, कारण रणजितचं हे जे वागणं आहे ना ते वाढतच चाललेलं आहे, हे मानसीचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी शांतच असते आणि मग इकडे रणजित मात्र तो फोटो पाहतो आणि त्याची पुन्हा चिडचिड होऊ लागते. मॅनेजर त्याला बोलवायला येतात की सर, मीटिंगची वेळ झालेली आहे आणि मॅडम अजून आलेल्या नाहीत, मानसी सनस मॅडम आलेल्या नाहीत, त्या मीटिंगमध्ये असणंही तेवढंच गरजेचं आहे. तेव्हा मात्र इकडे रणजित खूप चिडतो आणि म्हणतो की मीटिंग सुरू करा. आणि मीटिंग सुरू करायला सांगितली जाते. मानसी अजून ऑफिसला पोहोचलेली नसते आणि रणजितला ही गोष्ट सहनच होत नसते की तेजस हा मानसीच्या जवळ जातोय. खरं तर ते लग्न जे मोडलेलं असतं ते रणजितच्या आईनं मोडलेलं असतं. लग्न मोडल्यामुळंच तर हा एवढा सगळा त्रास मानसीच्या फॅमिलीला भोगावा लागलेला असतो. पण आता रणजितची मात्र वेगळीच नाटकं सुरू झालेली असतात. आता मानसी कसं तरी आयुष्य जगत आहे. आपल्या आईला बहिणीला सांभाळून तेजससारखा माणूस तिच्या आयुष्यात आलेला आहे, ते आयुष्य जगत आहे. पण या रणजितला मात्र ती गोष्ट अजिबात बघवत नसते. त्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आत्ता मी शांत राहणार नाही, कारण ह्या तेजसला आणि मानसीला चांगलाच धडा शिकवला पाहिजे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेजसची आई तिथे येते आणि तेजसला म्हणत असते, काय झालं. मानसीची भांडी घासून झालेली असतात, तेजसचं आवरून झालेलं असतं आणि तेजस म्हणत असतो की द्या इकडं माझ्याकडे, चला आवरायला घ्या. मानसी मात्र ऐकायलाच तयार नसते. मानसी हट्टाला भेटलेली असते की नाही, मीच करणार आहे. आणि मग तेजस येतो आणि मानसीच्या हातातून ते भांड्याची पाटी खाली पडते, कारण तिचा उंबऱ्याला तिथे ठेच लागते आणि तिच्या पायातून रक्त वाहू लागतं. तेजस धावत येतो, मानसीला सावरतो आणि मानसीला म्हणतो की चला तुम्ही. तेवढ्यात आई तिथं आवाजाने येते आणि म्हणते की काय झालेलं आहे. तेजस मात्र खूपच मानसीची काळजी घेत असतो. तो म्हणत असतो की ठेच लागली. तेव्हा मात्र मानसी म्हणत असते की नाही मावशी, काही झालेलं नाही आहे, तुम्हाला माहिती आहे ना हे कसे वागत असतात, ते एक्स्ट्रा रिॲक्ट करत असतात, त्यांना सवयच आहे ती, असं मानसी बोलते. तेव्हा मात्र तेजस म्हणत असतो काही सवय वगैरे नाही आहे, किती लागले बघितलं का, आत्ताच्या आत्ता ती जोडवी काढून टाका बरं, दोन्ही पायातली जोडवी काढून टाका. मानसी म्हणत असते की एखाद्या सौभाग्यवतीसाठी तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र जेवढं महत्त्वाचं असतं तेवढंच तिच्या पायातली जोडवी महत्त्वाची असतात. जोडवी ही माझ्या सौभाग्याचं लेणं आहे, त्यामुळं ती जोडवी मी कधीच काढणार नाही. तेजस म्हणत असतो तुमच्या पायाला लागलेलं आहे, तुम्हाला सवय नाही आहे त्या गोष्टींची. मानसी म्हणत असते होईल सवय, आत्ता सवय नसली म्हणून काय झालं, हे मानसीचं बोलणं असतं. तेजसला मात्र राग येत असतो आणि मानसी म्हणत असते तुम्ही माझ्यावर रागवताय राष्ट्रहित.
तेव्हा तेजस म्हणतो, नाही नाही, कुठं रागवतोय, पुन्हा नॉर्मल बोलत असतो. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी तेजसला म्हणत असते की राष्ट्रही, तुम्ही माझ्याशी मोठ्या आवाजात बोलताय. तेव्हा आई तिथे येते आणि म्हणते, अगं खरंच जास्त लागले, तेजस हे घे, हळद लाव तिच्या पायाला, असं आई तेजसला सांगते. तेजस म्हणतो, हो हळद लावतो. आणि तेजस मग मानसीच्या पायाला हळद लावत असतो. आणि मग आई म्हणते, अरे तेजस, ती हळद अशी दाबून बसव रे, त्याशिवाय ते रक्त कमी होणार नाही, असं आई तेजसला सांगते. तेव्हा मात्र इकडे तेजस म्हणतो की चालेल, आणि मग तेजस ती हळद दाबून बसवत असतो. तेव्हा मानसी कळवळत असते, आणि मानसी कळवळत आहे. त्या मानसीच्या कळवळण्यामुळं तेजसला वाईट वाटत असतं. तेजस म्हणत असतो, हे असं का होतंय, त्रास त्यांना होतोय पण वेदना मला होत आहेत, नक्की काय झालंय, मानसीला झालेला त्रास मला सहन होत नाहीये, असं त्याच्या मनात येत असतं. आणि त्याला जास्तच मानसीची काळजी वाटू लागलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आई तेजसला म्हणत असते की हे बघ तेजस, मी काय सांगते, ती हळद नीट बसव, तिच्या पायाला बरंच लागलेलं आहे. आणि मानसीचा डबा वगैरे सगळं तेजसने आवरून ठेवलेलं असतं, आणि मानसीची ऑफिसला जाण्याची तयारी करून ठेवलेली असते. इकडे मात्र मानसी आता तयार होत असते, आणि त्याचबरोबर तेजस म्हणत असतो की चला, मी तुम्हाला सोडून येतो. आणि मग ते मानसी म्हणत असते की हो, मी काय म्हणते माहिती आहे का, मला उचलूनच घ्याल का तुम्ही, आणि मला इथून चालत जाता येत नाही आहे, त्याचबरोबर मी आता ऑफिसला जाणार आहे ना, तेव्हा ऑफिसला जातानाही तुम्ही मला उचलून घ्या, कारण मला ते चालायला जमणार नाही आहे ना. आणि मानसीकडे तेजस पाहतच राहतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की तेजस आता मानसीच्या पायाला जे लागलेलं आहे त्या जखमेकडे पाहत असतो. त्याला वाईट वाटत असतं की आपल्या घरात यांना एवढा त्रास सहन करावा लागत आहे, हे सगळं माझ्यामुळं होतं आहे, या सगळ्याला मी जबाबदार आहे, असं तेजसचं मन त्याला खात असतं. आणि आता गायत्री वहिनींमुळं हे सगळं मानसीला सहन करावं लागत आहे, कारण गायत्री वहिनींनी हे जाणून बुजून केलेलं आहे, हे तेजसलाही माहिती असतं. मग तेजस शांतच होतो. मानसीला म्हणतो, काय चाललं आहे तुमचं हे, तुम्ही असं काय बोलताय, मला उचलून घे म्हणून, नाही मी घेऊ शकतो का, घेऊ शकत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला, मी घेऊ शकतो ना, पण गरज आहे का. मानसी म्हणते, मग मी तेच तर सांगत आहे ना, तेवढं लागलेलं नाही आहे माझ्या पायाला, मग तुम्ही एवढी ओव्हर रिॲक्ट होण्याची गरज काय आहे, एवढी काळजी करायची गरज काय आहे, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा तेजस म्हणतो, ठीक आहे. आणि मानसी म्हणते, ठीक आहे, मी आवरून येते. आणि मग तेजस म्हणत असतो की मी तुम्हाला ऑफिसला सोडतो जाता जाता. हे सगळं दोघांचं चाललेलं असतं. तेजस आणि मानसी एकमेकांना समजून घेत असतात. आई पण म्हणत असते की तेजस, ही चांगली गोष्ट आहे, तुम्ही दोघं जण एकमेकांना एवढं छान समजून घेता, एकमेकांशी छान असं बोलत असता, ही गोष्ट चांगलीच आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसीच्या हाताला धरून तेजस आता तिला आतमध्ये घेऊन चाललेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आणि तेजस आता ऑफिसला जायला निघणार असतात. मानसी आवरण्यासाठी आत गेलेली असते, आणि तेजस मात्र इकडे विचार करत असतो. मानसी इकडे मावशीच्या म्हणजे तेजसच्या आईच्या सुनंदाच्या मदतीने तेजसची चांगलीच फिरकी घेत असते. त्याला म्हणत असते की हो, बरोबर आहे तुमचं म्हणणं, आणि त्याला चांगलंच हसत असते. हे सगळं तिचं मात्र मुद्दामूनच चालू असतं. तेजस आता भांडी गोळा करत असतो. आई म्हणत असते, इकडे ते मी ठेवते. तेव्हा तेजस म्हणतो की आता त्यांच्या पायाला हळद लावली, आता तुझ्या पायाला लावायला लागेल. तेव्हा आई म्हणते, बायकोच्या पायाला तर प्रेमाने हळद लावत होता ना, मग आईच्या पायाला लावायला काय बिघडणार आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे तेजस म्हणत असतो की हो. रणजितला मात्र खूप राग आलेला असतो. मीटिंग चालू असते. मीटिंगमध्ये रणजित असतो, सगळेजण असतात, आणि रणजितच्या पुढे फाईल दिली जाते. प्रपोजल खूप महत्त्वाचं असतं, या कंपनीचं डील मिळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि मग हा प्रोजेक्ट आपल्यासाठी खूप मोठा आहे, महत्त्वाचा आहे, आपल्या कंपनीचा खूप मोठा फायदा होणार आहे, हे सगळं असं मॅनेजर वगैरे तेजसला तिकडे रणजितला सांगत असतात. परंतु रणजितला मात्र खूप राग आलेला असतो. रणजितची चिडचिड वाढत चाललेली असते, आणि रणजित म्हणत असतो की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही चालू आहे ते थांबलं पाहिजे, आणि हा प्रोजेक्ट रिजेक्ट रिजेक्ट असं म्हणत रणजित ओरडत असतो. आणि तेव्हा मात्र तिथे सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आणि आता मानसी ऑफिसला जायला निघालेली असते. तेजस आईशी बोलत असतो. तो म्हणत असतो, मला कळत नाही आहे की तू पण माझ्या मागं लागलेली आहे, परंतु एक गोष्ट तुझ्या लक्षात येते का, काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे का, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे आईला तो म्हणत असतो की अगं, मी कसं योग्य असेल त्यांच्यासाठी, तुलाही माहिती आहे ना काय झालेलं आहे ते, आणि हे सगळं होऊनही असं का, हा प्रश्न मला, माझा भूतकाळ माहिती आहे ना तुला, हे बोललं जात असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं, मानसी म्हणते, असं काय भूतकाळ आहे तेजस यांचा, आणि तो आपल्याला कळलाच पाहिजे, हे मानसीचं म्हणणं असतं.
त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं मानसी ऑफिसमध्ये जाते आणि ऑफिसमध्ये गेल्यानंतर मानसी तिथे ते रणजितच्या समोर असते आणि रणजितला बोलत असते. रणजितशी बोलण्यासाठी ती आलेली असते आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की मानसी आता रणजितला मे कम इन म्हणते आणि तेव्हा रणजित तिला सांगत असतो की गेट लॉस्ट, इथून जा निघून, असं सांगितलं जात असतं. आणि त्याच वेळी इकडे रणजित म्हणत असतो की तुम्हाला माहिती आहे मी जरी इमोशनल असलो तरीही काहीही झालं तरीही मी जे काही आत्ता बोलत आहे त्या बोलण्याला तथ्य आहे. काहीही झालं तरीही आत्ता कामाच्या बाबतीत मी खूप प्रोफेशनल आहे आणि खूपच परफेक्टिव्ह आहे, त्यामुळं आत्ता तुम्हाला इथून निघून जावं लागेल. आणि मानसी मात्र खूपच घाबरलेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.